डायबिटिक पेशंटचं फास्टिंग शुगर नॉर्मल आहे, पण तरीही डायबिटीज अनकंट्रोल्ड असू शकतो. जाणून घेऊया कसं ते. फास्टिंग शुगर हे फक्त सकाळच्या शुगरचं लेवल दर्शवते, जे की बरेच वेळेस त्यांची झोप, खाल्लेलं अन्न आणि ताणावर डिपेंड असते. पीपी शुगर ही जेवल्यानंतरची प्रतिक्रिया दाखवते, पण HbA1c तुमच्या शरीराचा 3 महिन्याचा रिपोर्ट कार्ड आहे. जर फास्टिंग शुगर नॉर्मल आहे पण पीपी जास्त आहे, म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला आहे. आणि फास्टिंग आणि पीपी हे दोन्ही ठीक आहे, पण HbA1c वाढलेला आहे, म्हणजे दिवसभर हिडन शुगर स्पाइक्स चालू झालेले आहेत. म्हणूनच प्रत्येक डायबेटिक पेशंटला सांगलं पाहिजे की नंबर पाहू नका, तर पॅटर्न पहा. सिंगल रिपोर्ट महत्वाचा नाहीये, तर ट्रेंड महत्वाचा आहे. डायबिटीज कंट्रोल्ड म्हणजे फक्त शुगर कंट्रोल नाहीये, तर मेटाबॉलिक स्टॅबिलिटी, चयापचयाचा सुधार हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून फास्टिंग, पीपी, HbA1c हे तिन्ही कंट्रोल करा, तिन्ही तपासा, आणि तिन्ही कंट्रोल असतील तरच तुमचा डायबिटीज कंट्रोल आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला लाईक करा. धन्यवाद.